तर बघू शकता तुम्ही किती प्रॉपर अशी फिटिंग आलेली आहे, पाइपिंग व्यवस्थित आली आणि खोल आणि गोल गळा असा खूप छान बसलेला आहे आणि प्रॉपर फिटिंग झालेली आहे। तर बघू शकता तुम्ही खूप छान अशी फिटिंग झालेली आहे। तर तुम्हाला अशी फिटिंग करायची असेल तर तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल। तर बघा किती गोल असा, तर बघा आता आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे। तर दोनही भाग आपल्याला सारखे जोडून घ्यायचे सेम असे। बघा तर हा भाग आपला जास्त होत आहे, तर हा भाग आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे। तर बघा दोनही भाग आपण सारखे जोडले, तर हा भाग आपला जास्त होत आहे। कधी कधी काय होतो, फ्रंट भाग जास्त होऊन जातो, कधी कधी आपला बॅक साईड जास्त होतो। तर आता ह्यावेळेस माझ्या हाताने बॅक साईड जास्त झालेला आहे। तर बघा अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे। आणि इथं जेव्हा आपण फिटिंग करतो तेव्हा आपल्याला इथं थोडा भाग असा कट करून घ्यायचा आहे आणि छातीचा चौथा भाग आपल्याला इथून मोजून घ्यायचा आहे। तर बघा इथं आपल्याला छातीचा चौथा भाग मोजून घ्यायचा आहे। तर जेवढी आपली प्रॉपर छाती असली तेवढीच घ्यायची आहे। तर बघा मी इथं 7.5 इंच घेत आहे। तर बघू शकता तुम्ही 7.5 इंच घेत आहे। तर कसं म्हणजे आपण जास्त जर घेतलं तर आपल्या फिटिंगनुसार कधी कधी आपल्या हाताने माप जास्त होऊन जाते। तर काय होते, आपल्या बगलमध्ये झोल येते। तर आपल्याला जेवढं प्रॉपर आपली छाती असतो त्यानुसारच आपल्याला इथून छातीचा माप घ्यावा लागतो। तर बघा मी इथून आता हा भाग जास्त झाला, तर हा भाग आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे आणि सारखे असे दोनही भाग सेम जोडून घ्यायचे आहे। तर बघा अशा पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचे आहेत। तर बघा हा वरचा भाग थोडा जास्त झालेला आहे, तर असे बरोबर सारखा भाग आपल्याला जोडून घ्यायचा आहे। आता वर कधी कधी मागचा पुढचा भाग आपला जास्त होतो, तर आपल्याला दोनही भाग सारखे करून घ्यायचे आहेत। तर आपल्याला इथून किती घ्यायचं आहे, अर्धा इंच घ्यायचा आहे। तर बघा इथून मी अर्धा इंच घेत आहे आणि ह्या साईडनं मी पाऊण इंच घेत आहे। जसं की आपले शोल्डर उतरतात, तर शोल्डर उतरण्याचं कारण म्हणजे आपण डाऊनमध्ये शिलाई घ्यायची असते, थोडं आपण डाऊनच घ्यायची असते, कारण नवीन असल्या कारणानं आपलं काय होते, शोल्डर इकडे तिकडे होऊन जाते आणि घसरून जाते। तर अगोदर आपण थोडं डाऊनमध्येच घ्यायचं असते। आता बघा हा पण पाट आपल्याला तसाच जोडून घ्यायचा आहे। तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला दोनही भाग असे सारखे जोडून घ्यायचे आहेत। तर बघा मी जोडून घेत आहे। तर हा पण भाग माझावाला बघा इथून आपल्याला असं सारखं जोडून घ्यायचं आहे आणि दोनही भाग असे सारखे जोडल्याच्या नंतर इथं बघा एवढा भाग हा जास्त झालेला आहे, तर इथून आपल्याला छातीचा चौथा भाग मोजून घ्यायचा आहे। तर आपल्याला एवढा भाग सोडून घ्यायचा आहे, म्हणजे की आय पट्टी आहे ते आपल्याला सोडून घ्यायची आहे आणि इथून आपल्याला मोजून घ्यायचं आहे। तर बघा मी तर 7.5 इंचावर कट लावून घेतलेली आहे आणि हा एक्स्ट्राचा भाग कटिंग करून घ्यायचा आहे। तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे। तर बघा आता आपण दोनही भाग सारखे जोडले। तर बघा जसं की आपण ह्या साईडनं त्या साईडनं पाऊण इंच घेतलं, इथं पण पाऊण इंचच घ्यायचं आहे आणि इथं अर्धा इंच घ्यायचा आहे आणि क्रॉसमध्ये आपल्याला अशी शिलाई काढून घ्यायची आहे। तर बघा मी क्रॉसमध्ये शिलाई करून घेत आहे। तर बघा आता आपल्याला हा उरलेला भाग एकसारखं करून घ्यायचा आहे। आता दोनही भाग आपण जोडून घेतलेले आहे। तर बघा आता दोनही भाग आपण जोडून घेतले आणि आता आपल्याला याच्यावर डबल शिलाई करून घ्यायची आहे। आणि हे धागे आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहेत। तर बघा आता आपल्याला इथून पण जोडून घ्यायचे आहे, जसे की आपण आयपट्टी तयार केलेली आहे, आयपट्टीपासून आपल्याला असं बघा असं आपल्याला जोडून घ्यायचं आहे। बघा तर असं जोडून घेतलं, दोनही भाग आपले सारखे आलेले आहेत। आता आपल्याला इथून कंबर मोजून घ्यायची आहे। तर बघा आयपट्टी सोडून घ्यायची आणि आपली कंबर कितीची आहे तर मोजून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला कंबर मोजून घ्यायची आहे। तर बघा कंबर आहे 29, पूर्ण कंबर 29 इंच आहे। तर आपल्याला याचं 4 भाग करून घ्यायचे आहेत। तर आपल्याला किती घ्यायचे आहेत बघा, इथून हा भाग जास्त झालेला आहे तर मी सारखा कट करून घेते। तर बघा इथून आपल्याला 7 चौक 28, त्याच्यामध्ये 1 इंच टाकून घ्यायचं आणि 7.25 इंच घ्यायचं, म्हणजे 2 भाग असे करायचे। आणि बघा इथून आपल्याला टेप लावून घ्यायचा
बघा इथून टेप लावला. आता इथं आपण 7.25 वर मार्जिंग करून घ्यायची. तर बघा मी इथं 7.25 इंचावर मार्जिंग करून घेतली आणि हे पण दोनही भाग सारखे असे जोडून घ्यायचे. आयपट्टी सोडून घ्यायची आणि जिथून आपण हुकपट्टी लावलेली आहे तिथून आपल्याला असं प्रॉपर मोजून घ्यायचं. इथं पण आपल्याला 7.25 इंचच घ्यायचं आहे. तर त्याचे 4 भाग केले तर 29 इंच होते. तर बघा आता आपले असं दोनही भाग आपल्याला सेम असे जोडून घ्यायचे आहेत. तर बघू शकता तुम्ही. आणि इथून जो भाग आपला मागं पुढे झालेला आहे तो भाग आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. तर बघा मागचा पुढचा भाग आपल्याला दोनही असे मागचे भाग दोनही जोडून घ्यायचे. तर हा भाग निघलेला वाटत आहे आपल्याला थोडा धागेधुगे, तर आपल्याला सारखा करून घ्यायचा आहे. तर बघा आता आपल्याला बाही जोडायला प्रॉब्लेम होते. तर कधी कधी आपल्या हातानं कमी जास्त बाही होते. तर हा साईड आपल्याला फ्रंट भागला जोडून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे. इथे एक कट लावून घ्यायची आणि बघा हा मध्य भाग आपल्याला शोल्डरवर जोडून घ्यायचा आहे. तर मध्यभाग जर शोल्डरवर जोडलं तर दोनही भाग आपले सारखे येतात. तर बघा आता ह्या साईडनं पण आपल्याला तसंच करून घ्यायचं आहे. मध्यभागवरून आपल्याला शोल्डरवरून शिलाई करून घेतली, तशीच ह्या साईडनं पण आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. आता आपल्याला याच्यावर डबल शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा प्रॉपर अशी आपली बाही जोडून झालेली आहे. तर बघू शकता तुम्ही दोनही भाग आपले सारखे असे आलेले आहेत आणि कुठेही अशी चुन्नट पडलेली नाही आहे. प्लेन अशी बाही आपण जोडून घेतलेली आहे. तर बघू शकता तुम्ही पूर्ण दोनही भाग आपले सारखे आलेले आहेत. तर हा भाग थोडा जास्त झालेला आहे. बघू शकता इथं थोडा भाग जास्त झालेला आहे. आपल्याला काय करायचं आहे, इथून आपल्याला अशी थोडी शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा मी आता इथून थोडी शिलाई करून घेत आहे. एक भाग जास्त झालेला आहे तरी सारखा पण केला तरी एक भाग जास्त झालेला तरी पण आपल्याला इथून थोडीशी शिलाई करून घ्यायची आहे. आता बघा दोनही भाग बरोबर असे प्रॉपर असे आलेले आहेत आपले. आता ह्या साईडनं पण आपल्याला तशीच बाही जोडून घ्यायची आहे. तर बघा इथं आपण असं शोल्डरवर इथं जेव्हा आपण कट लावलेला तो कट लावलेला भाग बरोबर शोल्डरवर ठेवून घ्यायचा आणि त्याच्यावरून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. आणि हाच भाग पलटवून आपल्याला याच्यावरून बरोबर शोल्डरवरून आपल्याला ह्या साईडनं पण शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा प्रॉपर अशी आपली फिटिंग बाही जोडून झालेली आहे. तर बघा कुठंही अशी चुन्नट पडलेली आहे. जो आपण जसं की कट केलेलं होतं आणि जसं की बाईचा भाग आणि जो आपला छातीचा चौथा भाग तो एका ठिकाणावर आला पाहिजे. म्हणजे सेम अशी मार्जिंग आली पाहिजे. जरी नाही आली तरी मागं पुढं झालं तरी प्रॉपर आपल्याला अशी शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा दोनही भाग आपले जोडून झालेले आहेत. म्हणजे बाई जोडून झालेली आहे. बघू शकता तुम्ही कुठंही अशी चुन्नट पडलेली नाही आहे आणि प्लेन अशी बाई जोडून घेतलेली आहे. आता आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. तर दोनही भाग आपल्याला सारखे असे करून घ्यायचे आहेत. तर बघा सारखे असे दोनही भाग आलेले आहेत. तर बघू शकता तुम्ही. आता आपल्याला दंडघेर मोजून घ्यायचा आहे. तर दंडघेर किती आहे, 5 इंच. तर बघा इथं 5 इंच आहे तर आपल्याला दंड 5 घ्यायचा आहे. तर बघा इथून आपल्याला दंडघेर 5 इंच घेऊन इथं मार्जिंग करून घ्यायची आहे आणि आपल्याला 2 इंच इथं. तर 2 इंचावरून आपल्याला इकडून शिलाई करून घ्यायची आहे. म्हणजे जसं की आपण आता सरळ भागावरून शिलाई करून घ्यायची आणि हा जर भाग आपण उलटा करून घेतला तर आपली बरोबर शिलाई अशी फिटिंग येते. तर बघा इथून आपल्याला हा भाग जो आपला दबून जातो अंदरच्या साईडने. तर बघा वरच्या साईडने जो सरळ भाग आहे तिथून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे आणि हा एक्स्ट्राचा भाग कसा कट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर बघा प्रॉपर असं पूर्ण आपलं सारखं भाग आलेला आहे.
तर बघा आता आपण उलट्या साईडनं शिलाई करून घ्यायचं आहे, दोनही भाग सारखे असे जोडून घ्यायचे आहेत। तर बघा इथं दोनही भाग जर आपलं मध्यभाग नाही आलं, दोनही भाग सेम नाही आले तर आपल्याला त्याचा मध्यभाग घ्यायचा आहे। तर बघा इथून अशी आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। आता आपल्याला छातीचा चौथा भाग इथं मोजून घ्यायचा आहे आणि मार्जिंग करून घ्यायची आहे। इथून पण आपल्याला बगल मोजून घ्यायचा आहे मुंडा, आणि तिथपर्यंत आपल्याला मुंड्याचे साईज आणि बाईचा एक सारखा मोजून घ्यायचा आणि शिलाई करून घ्यायची आहे। आता आपल्याला एक्स्ट्राच्या 2-3 शिलाया करून घ्यायच्या आहेत, म्हणजे शिलाई मार्जिंगसाठी आपल्याला एक्स्ट्राच्या 2-3 शिलाया करून घ्यायच्या आहेत। कधी टाईट झालं, कधी जर टाईटच झालं तर एक शिलाई असली तर आपण काढू शकतो, ढिलं झालं तर शिलाई करू शकतो। तर बघा एका साईडची आपली प्रॉपर अशी फिटिंग झालेली आहे। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच आहे किती छान अशी फिटिंग झालेली आहे। तर कटोरी पण खूप व्यवस्थित अशी बसलेली आहे। तर मी बॅक साईडचा गळा कटिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही तो व्हिडिओ नक्की पहा। किती मोठा गळा, डीप गळा असं तयार करून घेतलेला आहे, कुठंच पण शोल्डर उतरत नाही आहे आणि प्रॉपर अशी आपली गळा पाठीवर चिटकून बसलेला आहे। तसा जर तुम्हाला गळा बनवून घ्यायचा असेल तर मी व्हिडिओ टाकलेला आहे, तर तुम्ही नक्की तो व्हिडिओ पहा। आणि डीप गळा, मस्त छान असा डीप गळा दिसतो, तर तुम्ही पण ट्राय करून बघा। आता आपल्याला उलट्या साईडनं पलटवून घ्यायचं आहे आणि शिलाई करून घ्यायची आहे। तर दंडघेर आहे आपलं 5 इंचवर मार्जिंग करून घ्यायची आहे आणि इथून पण आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे। छातीचा चौथा भाग आपल्याला मोजून, मुंड्याचा भाग मोजून आपल्याला इथं प्रॉपर फिटिंग करून घ्यायची आहे। तर बघा मुंड्याचा 7 इंच मुंडा आणि छातीचा चौथा भाग आपला 7.5 इंच, म्हणजे जेवढा असेल ब्लाऊजनुसार आपल्याला तेवढा घ्यायचा आहे। तर माझ्या याचा 7.5 इंच येत आहे, 7.5 इंच आहे, तर मी 7.5 इंच इथं 7.25 इंच घेत आहे। तर बघू शकता तुम्ही, जसं की आपण थोडं बी जास्त घेतलं तरी आपल्या मुंड्यामध्ये झोल येतो, आणि झोल जर असलं तर आपले तसे पण कस्टमर राहतात कधी की मला खूप टाईट नाही म्हणजे हवा ब्लाऊज, तर कधी मग तसं बी असलं तर मग झोल येतोच, तर मग थोडे बहुत प्रॉब्लेम तर येतातच। जर की बघा इथून 2-3 आपल्याला शिलाया करून घ्यायच्या आहेत। जर की फिटिंगला ब्लाऊज असलं तर आपलं कुठंही उतरत नाही आणि प्रॉपर अशी आपली फिटिंग बसते। तर बघा अशा 2-3 आपल्याला शिलाया करून घ्यायच्या आहेत। तर आपलं ब्लाऊज तयार झालेलं आहे आणि फिटिंग पण तयार झाली आहे, पूर्ण परफेक्ट अशी फिटिंग तयार झालेली आहे। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा। तर बघा पूर्ण प्रॉपर अशी आपली फिटिंग झालेली आहे। तर बघू शकता तुम्ही आपलं ब्लाऊज बनवून तयार झालेला आहे। खूप छान असा गळा बनलेला आहे, पाठीवर खूप छान असा मोठा गळा आणि मटका गळ्या टाईप खूप छान असा गळा बनलेला आहे। थँक्यू माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्या